तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अखेर राज्य सरकारने सुरू केलेली असून हिचा जो सुधारित शासन निर्णय म्हणजे JR आहे, तर तो JR सुद्धा राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसंदर्भात देणार आहे। कशा पद्धतीने ही योजना तुमच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे, कशा पद्धतीने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता ही राबवली जाणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती की महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं होतं की राज्यात आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकरी मित्रांनी किंवा ज्या शेतकऱ्यांनी जे शेती पाणंद रस्ते असतील तर त्याच्यावर जरी अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण हे काढलं जाईल आणि अशा शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार नाही, अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली होती। कारण बऱ्याच शेतकरी मित्रांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते नाही, म्हणून रस्त्यांचा अडथळ्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ही योजना ठरणार आहे। तर बघा, 25 मार्च रोजी हा महत्त्वपूर्ण जो सुधारित शासन निर्णय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसंदर्भात निर्गमित केलेला आहे राज्य सरकारने। तो JR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा शुद्धीपत्रक सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो। आता तुमच्यापैकी बऱ्याच शेतकरी मित्रांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल की पाणंद रस्ते योजना म्हणजे काय? तर पाणंद रस्ते योजना म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत सर्व ऋतूंमध्ये 12 माही जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे आहे। मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना जरी सुरू करत असतात तर त्याचे काही महत्त्वपूर्ण उद्देश असतात, जसं की शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ता उपलब्ध करून या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। त्यानंतर शेतीमाल वाहतूक सुलभ करणे, ग्रामीण विकास वाढवणे, पावसाळ्यातील अडचणी कमी करणे, या योजनेचा संपूर्ण महत्त्वपूर्ण उद्देश या योजना राबवण्यामागे आहेत शेतकरी मित्रांनो। बळीराजा शेत पाणंद रस्तेचा पहिली शासन निर्णय निर्गमित किंवा प्रसिद्ध करण्यात आला होता, परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल आहेत। ते म्हणजे अतिक्रमणावर आता कठोर कारवाई करण्यात येईल। ज्याने अतिक्रमण केले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। यात रस्त्यावर अतिक्रमण केले 7 दिवसात हटवण्याची नोटीस त्याला पाठवली जाईल। तर अतिक्रमण न काढल्यास तहसीलदार करेल। त्यानंतर नुकसान रस्त्यांवर अतिक्रमण केलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी ही एक कठोर कारवाई ही जी तर ती राज्य सरकारकडून केली जाणार आहे। आता जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही नियम आहेत, ते म्हणजे जमीन स्व इच्छेने द्यावी लागेल। त्यानंतर नोंदणीकृत दानपत्र हक्क सोड आवश्यक असणार आहे। एकदा दिलेली जमीन ही परत मिळणार नाही, म्हणजे शेत पाणंद रस्त्यांमध्ये जरी तुम्हाला जमीन द्यायची असेल तर जमीन तुम्हाला स्वतःच्या इच्छेने द्यावी लागेल। त्यामुळे त्यानंतर नोंदणीकृत दानपत्र त्याचं डॉक्युमेंट बनवावं लागेल आणि तुम्ही जरी ती जमीन एकदा दिली तर तिला परत घेता येणार नाही। त्यानंतर या समितीमध्येही काही बदल करण्यात आलेले आहेत, ते म्हणजे विधानसभा स्तरावर समिती तयार होणार आहे। त्यानंतर आमदारांना सदस्य निवडण्याचा अधिकार असणार आहे आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला जाणार आहे समितीमध्ये। आता त्यानंतर जे कंत्राटदार हा शेत पाणंद रस्ता बनवतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम व अटी देण्यात आलेले आहेत, ते म्हणजे कंत्राटदाराकडून सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट घेतली जाईल। त्यानंतर नियम न पाळल्यास ब्लॅकलिस्ट केला जाईल आणि एकापेक्षा जास्त कंत्राटदारांना काम वाटप होणार आहे। त्यानंतर कंत्राटदारांसाठी यंत्रसामुग्रीची अट आहे, ते म्हणजे कंत्राटदाराकडे स्वतःची जी मशिनरी तर ती मशिनरी असणं गरजेचं राहणार आहे, तरच त्याला हे शेत पाणंद रस्त्याचं काम हे दिलं जाणार आहे। आता या योजनेचे फायदे डायरेक्ट कशा पद्धतीने होतील तर शेतापर्यंत थेट रस्ता मिळेल, शेतीमालाची जरूर वाहतूक मिळेल, त्यानंतर खर्चात बचत होईल, पावसाळ्यातही रस्ता मिळणार आहे आणि ग्रामीण भागाचा विकास या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो। आता ही योजना सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे। शेतापर्यंत रस्ता नसलेले क्षेत्र यासाठी लाभदायक ठरणार आहे आणि गाव नकाशात रस्ता असणे आवश्यक आहे, तोच रस्ता बनवला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरी कोणत्या शेत पाणंद रस्त्यासाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता का? तर सध्या तरी ही योजना फक्त शासन स्तरावर राबवली जात आहे। याची अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील कशी असणार आहे तर गाव पातळीवर प्रस्ताव तयार करावा लागेल, त्यानंतर समितीकडून मंजुरी मिळावी लागेल आणि प्रशासनाकडून काम सुरू होईल, तर त्यानंतर रस्ता तयार करण्याचं काम हे तातडीने सुरू करण्यात येईल। तर अशा पद्धतीने याची एकंदरीत अर्ज प्रक्रिया असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आता राज्यात
जे शेत पाणत रस्ता योजना आहे, मुख्यमंत्री शेत पाणत रस्ता योजना, तर ही जलद गतीने ग्राउंड लेवलला राबवली जाणार आहे. स्वतः जे महसूल मंत्री बावनकुळे तर यांनी यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स या दिलेल्या सुद्धा आहेत. आधी या संदर्भात काही तुम्हाला अपडेट्स लागेल तर बिंदास व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.